नमस्कार मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि मी चाललो आहे दुकानात. तर त्याआधी हे दोघं जण भेटले होते, त्यांना भेटलो, बोललो आणि दुकानी गेल्यानंतर एक कोटेशन द्यायचं होतं. आपलं कोटेशन कधीच फेल होत नाही, हे सुद्धा फेल झालं नाही, सक्सेस झालं. मटेरियल घेऊन गेले ते. त्यानंतर हे आमचे मंडप डेकोरेशनवाले होते, तर ते पाथर्डीवरनं आलते आमच्याकडनं लाईट माळा घ्यायला आणि ते सुद्धा मटेरियल आमच्याकडनं घेऊन गेले आहे. इन्फ्रा शेगडी पण लागत होती, ती ते सुद्धा त्यांना अवेलेबल करून आम्ही दिली. त्यानंतर हे आमचे मित्र आलते पॅनल घेण्यासाठी आणि ते सुद्धा लाईटचे पॅनल आमच्याकडनं घेऊन गेले पी-ओ-पीमध्ये लावण्यासाठी. तर ते आम्ही ₹220 व्हाईट कलर स्क्वेअरमध्ये दिलेले आहे. तुम्हाला सुद्धा लागत असेल तर नक्की व्हिजिट करा राजयोग इलेक्ट्रिकलला. त्यानंतर संध्याकाळी बसलो होतो निवांत. तर ह्या ताई आल्या आणि त्यांना कूलर पाहिजे होतं, तर कूलरचा डेमो दिला त्यांना. त्यातली माहिती सांगितली. 35 लिटरचा कूलर आहे. तिन्ही साईडनी हनीकंब पॅड आहे, आईस पॅडसुद्धा दिलेला आहे. त्यांना तो कूलर फार आवडला आणि त्या बोलल्या की लगेच देऊन टाका. त्यांना रेट मी सांगितला होता ₹3,500, तर ₹200 कमी करून त्यांनी लगेच घेऊन टाकला. मी म्हटलं, "यार कसं काय असं झालं नाही का? लेडीज कस्टमर आहे, विदाऊट बार्गेनिंग करता लगेच कसं काय घेतलं त्यांनी?" मग नंतर त्यांनी फोन लावला आणि बोलल्या, तर त्यावेळेस समजलं मला की त्या पूर्ण मार्केट फिरून माझ्याकडे आल्या आणि त्यांना तो कूलर आवडला, त्यामुळे त्यांनी लगेच घेतला आणि त्यांना रेट पण आवडला, त्यामुळे त्यांनी लगेच डन केला. नाहीतर सहसा करून असं लगेच लेडीज कस्टमर जर असेल ना, तर लगेच वस्तू कधीच खरेदी नाही करत. बार्गेनिंग भरपूर करतात. तर धन्यवाद. असंच येत राहत आहे आमच्या